स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर. गाडीमध्ये मास्क लावून बसला होता. फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर उमर. दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे. दिल्ली स्फोटाच्या वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र सापडलं. दिल्ली स्फोटामागे पांढरपेशात जिहाद. सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचं षडयंत्र. तपास यंत्रणांना संशय. तपास यंत्रणा सतर्क. एनआयए तपास यंत्रणेकडून घटनास्थळाची नाकेबंदी. दिल्लीमध्ये एकापेक्षा अधिक स्फोट. आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रित. लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे दोन्ही दरवाजे बंद. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोचा निर्णय. स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली. स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू. डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही फुटेज समोर. लाल किल्ला परिसरामध्ये वाहनांमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर नागरिकांची झाली पळापळ. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्टवर. मुंबईसह पुण्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी. दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नाकेबंदी. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर. शिर्डी पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी. जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती. गुजरात दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई. केंद्रीय गृहमंत्री ऍक्शन मोडमध्ये. दिल्ली स्फोटातील जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस. अपघातामध्ये 30च्या वर जखमी झाल्याची सूत्रांची माहिती. भाऊ आपल्याच आमदार भावाला आव्हान देणार. आमदार संदीप क्षीरसागरांचे सख्खे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भावाला भावाचं आव्हान.